एकीकडे पुण्यात कचरा कोंडी झालेली असताना दुसरीकडे नव्या प्रकल्पासाठी जागा मिळणं देखील आता कठीण झालंय। कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने पिंपरी सांडस गावातील 50 एकर जागा निश्चित केली आहे। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री त्यावरती शिक्कामोर्तब करतील अशी माहिती भाजपचे गटनेते श्रीनाथ भीमाले यांनी दिली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत या प्रकरणी एक बैठकही पार पडली। मात्र सांडस परिसरातील 10 ग्रामपंचायतींनी आतापासूनच या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली आहे। याआधी देखील वढू तुळापूर आणि मोशी गावाजवळ जागा निश्चित करण्यात आलेली होती, मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर हे पर्याय बाद करण्यात आले। पालकमंत्र्यांना आणि महापालिकेला आम्ही कलेक्टरांना सातत्याने भेटून सांगतोय की तिथे देवीचं मंदिर आहे, भोलाई माता मंदिर, राज्यातले लोक तिथे येतात। 1500 मीटरमध्ये जवळपास जागा तिथे आहे, शेजारी वस्ती आहे, गाव आहे। आणि असं असताना कलेक्टरांचं आज मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये स्टेटमेंट वाचलं की तिथे कुठली वस्ती नाही, तिथे कुठले पाझर तलाव नाही किंवा काही नाहीये। हे अत्यंत कलेक्टरांचं विधान अत्यंत खोटं आहे। शासन फसवतंय। कचरा प्रकल्प म्हणतायत, शब्द बदलतायत, प्रक्रिया केंद्र म्हणतायत, त्याला वेगवेगळे शब्द वापरून तिथं ते डेपो आणायच्या प्रयत्नात ते आहेत। पण आम्ही तो प्रयत्न शासनाचा किंवा महापालिकेचा यशस्वी होऊ देणार नाही।